आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी म्हणजे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। आज सभागृहाचं कामकाज खऱ्या अर्थाने सुरू होईल। सकाळी 11:15 वाजता विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करणार आहेत आणि सरकारला घेरण्याच्या तयारीत असणार आहेत। तसंच ज्या जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आज या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहेत। अधिवेशनाच्या तोंडावरच बीडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आज बीडमधील विद्यार्थी लैंगिक अत्याचार प्रकरणी सभागृहात आणि बाहेरही तापण्याची शक्यता आहे। मुंब्रा इथे धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा जितेंद्र आव्हाड उपस्थित करणार आहेत। तर आमदार अजय चौधरी आणि भास्कर जाधव नागपूरमधल्या बोगस शिक्षक भरतीचा मुद्दा उपस्थित करतील। तसंच मावळमधील पूल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मांडणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, आज अनेक मुद्दे आहेत खरं तर विरोधकांसाठी। कोणकोणते मुद्दे घेऊन आज विरोधक आक्रमक होतील? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतो की कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। मात्र खऱ्या अर्थाने आजपासून सगळ्या कामकाजाला सुरुवात होईल। काल फार कमी कामकाज झालं होतं, मात्र आज दुसऱ्या दिवशी विविध प्रश्न जे आहेत ते विधान भवनामध्ये चर्चेसाठी येणार आहेत। खास करून नागपूरमध्ये जो शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये झालेला घोटाळा असेल, मुंब्रा इथे जो रेल्वेचा अपघात झाला होता त्या संदर्भात असेल, किंवा शक्तीपीठ महामार्गावरून चाललेली सध्या जी चर्चा आहे त्या अनुषंगे असे विविध मुद्दे जे आहेत ते आज प्रामुख्याने चर्चेत असतील। त्याचसोबत विरोधक जे आहेत ते साधारण 11:15-11च्या सुमारास पायऱ्यांवरती आंदोलन करणार आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे ती आंदोलनाच्या माध्यमातून मांडणार आहेत। तत्पूर्वी महाविकास आघाडीचे जे आमदार असतील, विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे। एकूणच आपण बघतो की आज दुसऱ्या दिवशी विविध प्रकारचे मुद्दे जे आहेत ते विधान भवनामध्ये चर्चेत येतील आणि आज नेमक्या बऱ्याचशा घडामोडी ज्या आहेत ते या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी घडताना आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय विशेष असे मुद्दे जे आहेत ते आज गाजणार आहेत आणि विरोधक सरकारला घेरण्यासाठी या मुद्द्यांचा आधार घेणार आहेत।